नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। प्रत्येकानं व्हिडिओ पूर्ण ऐकत जावा, एकमेकाला शेअर करत जावा, तुम्हाला कायदे कळतील, भविष्य कळेल, काय काम होणार आहे, कसं होणार आहे हे मात्र विसरू नका। बघायचं काम तुमचं आहे, सांगायचं काम मी माझ्या परीनं करत असतो की जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये, आर्थिक हानी होऊ नये। मूळ उद्देश हाच आहे, हेही लक्षात ठेवा। तर आता ह्या स्पर्धेच्या युगात रिक्षा टॅक्सीचे परवाने येणाऱ्या काळात ॲग्रिगेटेड धोरण निश्चित झाल्यानंतर मोठ्या पद्धतीनं कंट्रोल येणार आहे। कारण येणाऱ्या काळात भविष्यात रेडिओ रिक्षा, रेडिओ टॅक्सी, ॲग्रिगेटेड टॅक्सी हे प्रकरण पुढं येत आहे आणि हे परवाने मात्र निलावानं मिळणार आहेत आणि ही गट्टा परमिट आहेत, गट्टा परमिट, आणि हे शासन निलाव करून देणार आणि ऑपरेटर तो निलावाचे पैसे भरून परमिट घेणार आणि त्या गाड्या घेणार आणि तो ड्रायव्हर लोकांना शिपवरती अथवा डेली विजेसवरती, मंथली करारावरती अथवा किलोमीटर रनिंगनं देणार। त्याच्यामुळं ह्याच्यात मोठा बदल होऊ शकेल आणि व्यवसाय वाढेल। ह्या गाड्या संपूर्ण ऑनलाईननं चालणार असून ऑनलाईनच ते व्यवसाय देणार आहेत, हे मात्र विसरू नका। त्याच्यामुळं निलाव पद्धतीमुळं ॲग्रिगेटेड धोरण हे बनत असल्यामुळं 4-6 महिन्यात हे पूर्ण बनेल। काही समिती नेमली जाईल, निष्कर्ष निघतील, पण रिक्षा टॅक्सीचे परवाने हे निलाव पद्धतीने मिळतील। रेडिओ रिक्षा, रेडिओ टॅक्सी ऑनलाईन पद्धतीनं चालणारी आणि हे ऑपरेटर लोकांना परवाने निलाव करून घ्यावे लागतील। अशी कुणाचीही गाडी त्याला जोडता येणार नाही। त्या गाडीसाठी तो ऑपरेटर आपल्या गाडीचा कलर शासनाकडून मंजूर करून घेऊ शकतो। ज्याच्या जेवढ्या गाड्या आहेत त्या ड्रायव्हरांचा ड्रेस शासनाकडून मंजूर करून घेतो। ह्या गाड्यात GPS असेल, ही भाडी SMS द्वारे मिळतील आणि शासन जेवढं भाडं ठरवून देईल तेवढंच त्यांना मिळेल। शिवाय हे परवाने जरी निलाव पद्धतीनं असतील तरी हे ओला, कोला, उबेर, कुबेरची जी ॲप आहेत ते त्यांना चालणार नाही। हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा। त्याला रिजन ॲप लागणार आहेत, रिजन ॲप। उदाहरणार्थ त्या ऑपरेटरला मुंबई महानगर क्षेत्रात काम करायचं असेल, लायसन काढायचं असेल तर त्याला मुंबई महानगर क्षेत्राचं मॅप 12 तालुक्यातील अंशतः भाग, म्हणजे रायगड जिल्ह्यातील काही तालुके येतात, पालघर जिल्ह्यातील वसई तालुका येतो, 37 गावं येतात, म्हणजे ते 1025 गावाचा मॅप हा त्याच्यात बनवावा लागेल। ते ॲप त्याला रजिस्ट्रेशन करावं लागेल, वाहनात डॅशबोर्ड दिसावा लागेल, स्वतःचं कार्यालय लागेल, स्वतःचं ॲप लागेल, मग तो ऑपरेटर म्हणून नियुक्त होईल, त्याचंच ॲप चालेल आणि ते तेवढ्याच गाड्यांना जोडलं जाईल, हे मात्र लक्षात ठेवा। गट्टा परमिट म्हणजे 100चा एक गट्टा असतो, तुम्हाला एका वेळेला एक गट्टा घ्यावा लागणार, म्हणजे निलाव होणार असा की बाबा महाराष्ट्रात 5000 परमिट, ह्या रिजनमध्ये 2000, 4000 जी काय असतील ते ऑपरेटर लोकांनी कमीत कमी एक गट्टा, जास्तीत जास्त 5 गट्टे हा तो निलावानं घेईल, सरकारला फी देईल आणि त्यानं त्या ठराविक मुदतीत एक एक गट्टा ह्या गाड्या रोडवरती आणाव्या लागणार आहेत आणि संपूर्ण त्याची जबाबदारी ही ऑपरेटरवरती राहणार आहे। शासन लायसन देईल। ज्यांना ऑपरेटर बनायचं आहे हे कोणीही बनवू शकतो, हे लक्षात ठेवा। तुम्हाला एक स्वतःचं ॲप तयार करावे लागेल,
आपण ज्या कार्यालयात कार्यालयाच्या हद्दीत हा व्यवसाय करणार आहे त्यांना अर्ज करून 5 लाख रुपये फी भरल्यानंतर शासनाकडून ती ऑथॉरिटी मान्यता घेईल आणि मग त्याचं ॲप चालू होईल आणि मग त्यानं निलावात हे परवाने घेऊन गाड्या सांभाळायच्या आहेत, वाहतूक व्यवस्था सांभाळायची आहे, सक्षम गतिमान करायचे आहे, दर्जेदार सेवा द्यायची आहे. तर ज्यांना ॲप काढायचं असेल तुम्ही बिनधास्त रिजन ॲप काढा. रिजन ॲप तुम्ही RTOला अर्ज, जरी समजा पुण्यात कुणी रिजन ॲप काढली, RTOला अर्ज केला, माझ्या ॲपला मंजुरी द्या, तरी तुम्हाला होणार. कोण म्हणलं मला नागपूरला ॲप चालवायचं आहे, जरूर करा, पण प्रथम ॲप तयार करा. तुमचा एक अर्ज करा, ॲप तयार झालं की अर्ज करा. अधिकारी तुमच्या कार्यालयाची वगैरे सगळी देखरेख करतील, डॅशबोर्ड पाहतील. ॲप तुमचं कसं आहे, ते डेव्हलप आहे का नाही, किंवा काही त्याच्यात सुधारणा आहेत का. रिजन ॲप तुम्ही नाव कुणाचंही देऊ शकता, एखादा राजकीय नेत्याचं सुद्धा त्याला नाव देऊ शकता. कोणही ॲप तयार करू शकतो, कोणही याच्यात भाग घेऊ शकतो. अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा ॲप तयार करून ह्या व्यवसायात उतरू शकतात. हे मात्र कुणी विसरू नका. आता ह्यासाठी तुमच्याकडं कंपनी ॲक्टमधलं रजिस्ट्रेशन लागेल किंवा सहकार विभागाकडं तुमच्या संस्थेची नोंदणी लागेल किंवा धर्मादाय आयुक्तांच्याकडं तुमच्या त्या ट्रस्टची नोंदणी लागेल. हेच मात्र करतील. आणि ज्यांना कुणाला वैयक्तिक ऑपरेटर बनायचं असेल ते कंपनी ॲक्टमध्ये नोंदणी करून त्या ह्याच्यावरती त्यांचं प्रोसिजर चालू करतील. हे मात्र कोणी विसरू नका. येणाऱ्या काळात सक्षम गतिमान किफायतशीर दर्जेदार ही वाहतूक व्यवस्था होईल. येणाऱ्या काळात ऑपरेटर लोकांना लायसन्स दिली जातील, रिजन ॲप तयार होतील आणि त्याच्यातूनच ही वाहतूक व्यवस्था सुधारेल. आणि मग रिक्षा टॅक्सीचे परवाने हे तुम्हाला निलाव पद्धतीनं ऑपरेटरना घ्यावे लागतील, परंतु दुसरी कुठली गाडी त्यांच्या ॲपला जोडता येणार नाही. हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा. मी आता एवढंच महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांना सांगणार आहे, ज्यांना काळी पिवळी रिक्षा टॅक्सीची परमिट काढायची आहे त्यांनी तत्काळ RTOला जावा, परमिट काढा आणि स्वतःची गाडी घेऊन स्वतःची रिक्षा, स्वतःचं टॅक्सी आणि व्यवसाय करत राहा. कारण एक बार ही पॉलिसी तयार 4-6 महिन्यात होईलच. ही एकदा झाली की या मुक्त परवान्यावरती निर्बंध येणार. हे मात्र कुणीही विसरू नका. धन्यवाद. व्हिडिओ सर्वांना शेअर करा, पूर्ण व्हिडिओ ऐका.